बहीण होते एक कथा सांगते. इने 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 नाही. फसवलं मला. तुम्ही पहिला बंद करा. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, मोठ्या ब्लॉग मध्ये. सो आताच व्हिडिओला लाईक शेअर करा. आत्ताच बोलते तुम्हाला. आणि आज आहे नागपंचमी, श्रावण महिन्यातला पहिला सण. सो त्याचा ब्लॉग असणार आहे. सध्या माझ्या अवतारावर जाऊ नका, कारण का मी आताच कामं आटपते. सो फटाफट कामं आटपूया आणि मग तयार होऊया. मम्मी इथे तयार होते माझी, आणि मी इथे कॉफी पिते. अजून माझं डोकं जाम दुखतं, उपवास येतात. मी पण तयार होते आता फटाफट. मी डालगोना कॉफी बनवली, डालगोना. झालोय आपण रेडी आणि आता चाललोय आपण मामाकडे, कारण का दरवर्षीप्रमाणे मामाकडे आपण जातो नागपंचमीला पूजा करायला. म्हणजे नागपंचमीचं पुढचं मी सांगते काय काय असतं ते. मीला मी इकडेच ठेवतोय, कारण का मिमी जास्तच लबाड झालीये. दुसऱ्या डॉग्सच्या पाठी जाते ना मिमी. आई मिमीला इथेच ठेवायचंय ना. हा आई, मिमीला इथेच ठेवायचंय ना. बाय बाय, टाटा. जाऊ आम्ही. घाबरली टरकली इकडे येऊन. त्या बाबांसोबत त्या गाडीवर बाबा चालले. बघू, हात नको लावू हा. हात नको लावू, घाबरते ती. ती पण घाबरते, ती स्वतःला पण घाबरेल. बावऱ्या बघा, बावऱ्या. हा बघा बावऱ्या आमचा. हा बघ बावऱ्या फिरतोय बघ असा. मांडीवर घे तिला. रिक्षा मिळाली आहे आणि आमच्या मॅडम खूप घाबरतात बाहेर आल्यावर. तिला आता बाहेरच काढायचंय पाऊस गेल्यानंतर. हो मॅडम, आपको कुछ बोलना है? आपको कुछ बोलना है मॅडम? तर त्या केवढी बघा. पाऊस त्यांना 2 मिनिटाचा येतो आणि करून जातो. श्रावणामध्ये तर नाटकीच करणार आहे. स्कूल टाइम 24 टाइम्सलाच येतोय बघा, पुन्हा चिखल करून गेला. आता आपण पोहोचलोय मामाकडे. आई, हा फुल कसला आहे? तो सफेदवाला दिसतोय बघ, तो कसला आहे? तो बघ, गेली बघायला. कसते? नाही नाही, तुळस नाही. ठेव. ही काय करते बघ, कसली पण झाडं काय करते. कोणाच्या पण घरात जाईल ती. मम्मी बोलते हिला सोडू, ती डायरेक्ट जाणू. कसली फुलं आहेत ती? हा, चल. हाच ताना असतो काय? हा ताना असतो? ताना नाही, नागाचा ताना नाही. आज नागाचे ताने असतात, त्याच्याने आपल्याला नागभाऊला राखी बांधायची आहे आणि त्याचा उपवास पण असतो. आणि आज आमच्या आईने एक मोठी चुकी केली आहे, जी आम्हाला सांगायची त्या आईने केली आहे. काय केलंस तू आज? हा, केस धुतलेस ना. बघितलं, नागाच्या पहिला आम्हाला सांगायचे नागाच्या तोंडात केस जातील, केस नाही धुवायचे, कापायचं नाही. आणि आज स्वतःच केस धुतले आणि नंतर हसत होती, माहितीये का. मम्मीने ते रांगोळी काढले, पण ती बंदरी पुसून टाकली. मिमीने रांगोळी पुसली. मिमीने रांगोळी पुसली, काय माहिती. मामाची मम्मी आहे. हा मुलगा, ज्याची तब्येत बरी नाही म्हणून घरी आहे. तुला थांबायला काय आलेलं? तुला माहिती नाही आम्ही येतो ते? नाही माहिती आम्ही कॉलेजला जायचंय मला. खोटारडी. इथे आपली नागदेवताची पूजा केली आहे आणि हे ताने आहेत जे मम्मी वगैरेने पूजा केली आहे ती. आणि हे सगळं दूध, दही, भात, हे काय मम्मी, पालेभाजी, हे सगळं शिजवलेलं ना जेवण नागाला ठेवलंय. आज तळलेलं जेवण नाही बनवायचं असतं, कारण नागदेवताची पूजा करतो म्हणून. तो आता आपण आज काहीच तळायचं नसतं, म्हणून लोक पातोळ्या, उकडीचे मोदक वगैरे बनवतात. किती सुंदर आहे. तेंडलीच आहे, म्हणजे बाहेर वेल होती पण त्याच्या आतमध्ये किती एकदम सुंदर वाटते भांडण. मम्मी इकडे आता पूजा करायला बसली, त्यानंतर मी बसेन आणि मग आई बसेल. माझा आवाज कमी येतोय ना? कसं वाटतंय रे? डॉक्टरकडे जाऊन आलास ना? तोंडातून आवाजच निघत नाही त्याच्या. काय बोलला पायरल? इथे काहीतरी नवीन रेसिपी करते. काय मम्मी? दूध गोळे. दूध गोळे बनवते. मोदकाच्या बदली दूध गोळे. मदत कर जरा, मदत कर. रुको जरा, हम भी बनाए. नहीं अभी बनाओ. तुम ये पहिला बंद करो. नहीं बंद करेंगे. ए बंद करो. नहीं करेंगे.
आणि काय मार्केटिंग पण सांग. ए तू काय बनलायस हे कोट घालून बोल. अरे काय ओव्हर ऍक्टिंग करते जोरात बोल हेल्थ मिनिस्टर. एका झालंय. शौर्यचे फ्रेंड जेवढे शौर्य बघत कुठे? असले शौर्य शौर्य मंचुरियन हे सगळं सगळं खातो एक नंबर का घुसखोर आहे. प्रसाद खाल्ला प्रसाद प्रसाद ती काय प्रसाद देणार आहे आतमध्ये? मी देते तुम्ही चहा का पिता लगेच मध्ये आम्ही वाट बघतोय. हे असे चहाचे तळपी बघा त्याला प्रसाद वाटी आहे रे दोघ जण देवाला बसले आपण वाटूया प्रसाद प्रसाद खाऊन झालाय चहा पिऊया चहा इथनं आता एक जण आला एवढे आलाय द्यायचा आहे. खोबरा आणि केळ्याची आवड साखर थोडा खेळा मस्त. मम्मी तुझे केस दाखव ना केस केस दाखव अरे परत इथून आला हा. स्वतःला आवडतात ती केस पण उगाच चीज उगाच मम्मी फक्त हिने 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 नाही. फसवलं मला. फसवलं नाही बरोबर आहे ती स्वतःला पण आवडते म्हणून एवढी उडवते की शाणी आमच्या सगळ्यांसाठी साबुदाणा खिचडी बनवली कारण का आज सगळ्यांचा आहे सोमवारचा पण उपवास सो इथे सगळेजण आता साबुदाणा खिचडी खातात आणि ही पोरगी हावऱ्या नजरेने बघते घरी हिला दही नको आज तिला दही पाहिजे ते पण गोडवाला बस झाला बस स्टॉप ती बघेल आता मम्मी बनवते ते मोदक आणि मम्मी काय शेंगा शेंगा मोदकाची बहीण पाचकाची बहीण. आणि तू काय आईला मदत करते का मदत करते तू. बाबांना सांग मम्मम द्यायला बाबांना सांग मम्मम द्यायला तोंडाला पाणी सुटवू नको मम्मम नकोय मम्मम भुकू नाही लागली तुला बाबांना सांग हे काढलाय तू. दे इथे दे अरे यार हे काय छोट छोटे भेटते टिकलीची डिब्बी आहे ही आमच्या टाइमाची हे काय याच्यामध्ये कोण येतं हे एवढूच आमच्या टायमाला मस्त तार यायची अशी आणि पैज लावायचो आम्ही कोणाचा फुगा असा मोठा बनतोय ते हो काय आत तू घेऊन नाही द्यायची मला कधीच नाही द्यायची बोलते तोंडात जायचं आलंच नाही आणि नंतर आम्ही ती बॉटल संपल्यावर काय करायचं माहितीये काय शॅम्पू बनवायचं आणि इथे झाले शेंगा रेडी शेंगा मोदक नाही अच्छा ते मोदक शिजायला ठेवलेत तू खाणार काय ग शेंगा खाणार तू शेंगा शेंगडी तू खाणार अरे बघा कोण आलंय आणि पण किती सुंदर वाटतंय यार बघ किती सुंदर वाटतंय इकडनं व्ह्यू पावसाचा आमच्या इथून एवढा छान नाही दिसत आणि इथे मम्मीने जे झाडं लावलेत ना पूर्ण वेली आल्यात सो त्याच्यामध्ये तर अजूनच छान वाटतंय बाहेर पावसाचं आगमन झालंय बघा आता श्रावणामध्ये हा पाऊस जो आहे ना तो खूपच जास्त पडणार आहे कारण का आता मध्ये 1 महिना बिलकुल पडला नव्हता मला तर इथून हा व्ह्यू बघायला खूप जास्त छान वाटतोय एवढा सुंदर पाऊस दिसतोय माझ्या खिडकीमध्ये म्हणजे आमच्या खिडकीमधून दिसतच नाही कारण का आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि शॉप मधून थोडासाच व्ह्यू दिसतो इथून पूर्ण छान व्ह्यू दिसतो या फुलाचं नाव काय ना मला कमेंट मध्ये तुम्ही सांगा याचा सुगंध खूप जास्त सुंदर येतो आणि हा फुल ना मला खूप जास्त आवडतो मला ना असे सुगंधवाले फुलं खूप जास्त आवडतात जसं की मोगरा चाफा याचं नाव आहे ना मी विसरली मम्मी या फुलाचं नाव काय सफेदवाला काय तो सफेदवाला सोनटाका म्हणजे चाफ्याचाच प्रकार आहे ना चाफ्याचाच प्रकार आहे आणि एवढा सुंदर सुगंध येतो ना भाई साहब पहिला आहे ना मी जेव्हा पण ऑफिसला जायची ना तेव्हा पावसाळ्यामध्ये ही जी फुलं आहेत ना ती फुलवाल्यांकडे किंवा गजरेवाल्यां अक्कांकडे ना अशी पानामध्ये बांधलेली असायची मी नेहमी घेऊन यायची यार आणि मला घालायला नाही आवडत पण त्यांचा सुगंध घरभर पसरतो ना तो खूप जास्त एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि श्रावण आणि अशी सुगंधित फुलं ना एक वेगळं हिट आहे बाई कोण आलंय बघा आता कोण आलंय मिमीचा फेवरेट मामा
आणि मामाने खाऊ पण आणलाय त्यांना. ती खुश झालीये ती छोटू मामाला बघून. कस तरी. आणि हा एक मामा आमचा ट्युशनला जायचंय, त्याला जायचं मन नाही करायचंय पण तो चाललाय ना चौऱ्या. जरा त्यांनी हे केलं, इथे पिन टाकलेला की माझ्या पोटात दुखतोय, पण काय झालं चौऱ्या त्याला पचका झाला त्याला क्लासला जायचं ते 9th आहे त्याची. आता आम्ही आता गेम खेळतो 1 2 3. जेवढं पण राग आहे ना सगळ्या त्याच्यात काढ. 1 ठेव ना. हा डोकं दुखते, ओव्हर ऍक्टिंग नाही करू. आता इथे माझ्या पायावर पाय ठेवलेला आहे या मुलाने. मी ह्याच्यासाठी उपवास धरलाय आतमध्ये झोप जा. मम्मी, मी ह्याच्यासाठी उपवास धरलाय आणि हा माझ्या पायावर पाय ठेवतोय. मम्मी सांगेला आज ह्याचा होता नागोबाचा नागोबाच बघ. नागोबा आजचे दिवस नागोबाच. भाव आज नागोबा. अरे आज भावाला हे भाऊच म्हणजे काय हे आज नागोबा असते ना. आई एक काही बहीण होते, एक कथा सांगते. एक बहीण होती, बहीण तिला भाव नव्हता. ती अशी पुढे शेताच्या बांधा जाऊन पुढे रडत होती, माझा भाव नाही. भाव असता तर मी पुजला असता बाबाला. तो मग भाव नाही ना, मग रडत होती. मग तेवढ्यात तो नागोबा आला. रुद्रा काय रडतोस तर माझा भाव नाही, मग मी तुझा भाव आहे, चल. तिला पाठीवर भाण्यावर बसून तो खाली याच्यात घेऊन गेला, वारूला घेऊन गेला. मी तुझा भाव आहे, आजपासून माझी पूजा कर. मग तिथपासून ती वारुळावर पूजा बहीण करते. मी भाव आहे. हा समजलं काय? म्हणून समजलं काय शुभम? म्हणून आपल्याला बहिणीने उपास भावाचा धरायचा ना, भावासाठी आशीर्वाद मागायचा. तुझ्यासाठी धरलाय मी हा उपवास. बहिणीचा मोठा माझे त्यासाठीने धरलाय, सोमवार धरलाय. समजलं तुम्हाला का हा उपवास धरतात? नागपंचमीचा ही पूर्ण स्टोरी आहे. हा भाव नागोबा आपला आजचे दिवस भाव असतो. म्हणजे रोजच असतो, आज त्याची पूजा करायची वर्षातून एकदा. तशी ह्यांना आपण राखी बांधतो. बोलता बोलता वाजले 4 4:15 आणि आमचा चहाचा दुसरा ब्रेक झालाय. मी एवढी चहा कधी पियत नाही, पण आता तिथे उपवास प्यायला लागला. चला आमची निघायची वेळ झाली आता मम्मीला बाय करूया. खाली मी रिक्षा बुक केली आहे. चल मम्मी बाय बाय. हो काय मिरच्या पण आणल्या होत्या. तुम्ही लोक येतील जेवायला पण मग मला माहिती नाही जायचंय. हो चल मामाईला बाय करा. मामाईला बाय. नाही नाही बाय चालेल. तुम्ही आपली आपली काय पण बोला. बाय 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 बाय. जाते आज म्हणजे हो बनवते. चला आलेलो आहोत तुमच्या घरी आम्ही. मिमीला मामाच्या हवाले केलीये. हा आणि हे आमचं शॉप जे आता आपण ओपन करायचंय, घरी जाऊन तयारी करायची आपल्याला. चला जाऊया. येडी आहे मिमी आमची, नाचते नुसती. ओळखीला लागलं, पळाली. आता घरात वाज घेईल. स्वतःच्या घरात आलीये. चला आलो आपण घरी. आलो आपण. आमचा हा बर्थडेचा जो हे आहे तोरण आहे तो काही निघत नाही अजूनपर्यंत. आज किती दिवस 3 महिने झाले आजच लागले. त्याच्या बर्थडे झाला, शुभमचा बर्थडे झाला, मिमीचा बर्थडे झाला, तो निघतच नाही. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुमच्याकडे नागपंचमी कशी सेलिब्रेट होते ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजची धमाल, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. ओके बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.